आम्ही ज्या मागण्या करतोय ना की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कंटिन्युएशन द्या व आमच्या रोजगाराचे साधन आम्हाला कंटिन्यू असू द्या, म्हणजेच 11-11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवरती आम्हाला रिन्यू करा, तर आमच्या ह्या मागण्या चुकीच्या नाही. हे बघा, तुम्ही काहीही मनामध्ये भरू नका किंवा कोणाचंही ऐकून एक्सप्लेन करू नका की ह्या आमच्या मागण्या चुकीच्या आहेत किंवा शासन असं करू शकत नाही. हे बघा, काँग्रेसच्या काळात आणि भाजपच्या काळात जे नोकर भरत्या केलेल्या गेल्या त्या फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवर, त्यात काही लोक कॉन्ट्रॅक्ट बेसवरती लागले होते. आता त्याला 10-10, 12-12, 15-15 वर्ष झाले त्या आस्थापनेमध्ये ते काम करत आहेत, त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते लोक काम करत आहेत. बरं, आपली ही भरती गव्हर्मेंट आहे का? ज्यांना वाटते की आपली ही भरती गव्हर्मेंट आहे त्यांना माझं एकच सांगणं, गव्हर्मेंट ही आपली पोस्ट नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट बेस कंटिन्युएशन म्हणजे काय असतं हे जर तुम्हाला कळत नसेल तर कुठंतरी तुमचा अभ्यास कमी झालेला आहे. तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास करा, ना की व्हिडिओ बघून कमेंट्स करता, चुकीच्या कमेंट्स करता वगैरे. तुम्ही कुठल्याही आस्थापनेमध्ये जाऊन बघा किंवा शासकीय ऑफिसमध्ये जाऊन बघा, जिथे जर 4 गव्हर्मेंट ऑफिसर असेल तिथे 2 कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घेतले जातात. आम्ही काय अशी 40,000ची मागणी सरकारकडे नाही केली, फक्त आम्ही 20,000 रुपये विद्यावेतन आणि यापुढे आमचं कंटिन्युएशन करावं, बस एवढीच आमची सरकारला विनंती आहे आणि एवढीच आमची मागणी आहे. आता ह्यात जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर स्वतः ह्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा. आम्ही काहीही चुकीचं बोलत नाही आहे, आम्ही कोणत्याही चुकीच्या मागण्या करत नाही. ते कसं झालं आहे, आता मॅट्रिक्स कशी झालेली आहे माहीत आहे का? जॉब एके जॉब आणि एक्झाम एके एक्झाम. एक्झाम जर ट्रॅक केले नाही तर प्रायव्हेट जॉब करत मरत बसायचं. ही जी मॅट्रिक्स आली ना ती फक्त तुमच्या डोक्यातून काढून टाका. अहो, ग्राउंड लेवलला ज्या गोष्टी आहेत त्या कोणालाच माहीत नाही. ग्राउंड लेवलच्या जर गोष्टी बघायला गेलं ना तर इंटरव्ह्यूद्वारे किंवा मागच्या जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरत्या गेल्या ना तशा प्रकारे भरत्या केल्या जातात. 15-15, 20-20 वर्ष झाली लोक कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जॉब करत आहेत. 6-6 महिन्याच्या इंटर्नशिपमध्ये आधी 6 महिन्याची इंटर्नशिप झाली आणि लगेच ते तिथे कंटिन्यू झाले. मग आता आम्ही मागतोय तर हे कितपत चुकीचं आहे? हे बघा, आपण काहीही चुकीच्या मागण्या करत नाही. आता आपले माणसे सगळे खचून गेलेले आहेत. आता आपल्या मुलांना वाटतं हिवाळी अधिवेशन झालं, आपला मुद्दा मांडला, आपलं काहीही होणार नाही, पण खचून जाण्याची वेळ नाही आहे. थोडा सबर ठेवा.